स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 3 काय दिला आहे. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. आता आपल्याला फादर्स अँड सन्स प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे. वडिलांचं आणि मुलाचं आजचं वय आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला जे फाइंड करायचं आहे त्यासाठी आपण एक्स आणि वाय व्हेरिएबल कन्सिडर करणार आहोत. मग आपण फादर्स एज एक्स इयर्स कन्सिडर करू आणि सन्स प्रेझेंट एज वाय इयर्स कन्सिडर करू. फादर्स एज आपण एक्स इयर्स कन्सिडर करू आणि सन्स एज आपण वाय इयर्स कन्सिडर करू. आता आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिली आहे पहा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. फादर्स एज, आता फादर्स एज आपण किती कन्सिडर केलेलं आहे एक्स. ही काय आपली फर्स्ट कंडिशन आहे. फादर्स एज आपण एक्स इयर्स कन्सिडर केलेलं आहे. अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, आता सनचं एज किती आपण कन्सिडर केलेलं आहे वाय इयर्स. याची आपल्याला ट्वाइस करायची आहे. ट्वाइस म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच काय येईल 2y. आणि या दोघांच्या एजची आपण जर सम केली म्हणजेच ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळणार आहे 70. म्हणजेच आपल्याला याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन काय दिलेली आहे पहा आपल्याला. इफ वी डबल द एज ऑफ द फादरचं एज आपण काय कन्सिडर केलेलं आहे एक्स इयर्स. त्याचे आपल्याला डबल करायचे आहे म्हणजेच आपल्याला दुप्पट करायचे आहे. एक्सला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय येईल 2x. अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि त्याच्या सनच्या एजमध्ये ॲड करायचं आहे. सनचं एज काय आहे वाय, याच्यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजेच 2x + y इज इक्वल टू, आणि या दोघांच्या एजची सम केली तर किती मिळेल 95 इज इक्वल टू 95. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे आपल्याला 2 इक्वेशन्स मिळतील. ही 2 इक्वेशन्स आपण सबस्टिट्यूशन मेथड किंवा इलिमिनेशन मेथड यूज करून सॉल्व करू. म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल म्हणजेच आपल्याला फादर्स एज आणि सन्स प्रेझेंट एज मिळेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण फादर्स प्रेझेंट एज आणि सन्स प्रेझेंट एज कन्सिडर करू. लेट फादर्स प्रेझेंट एज बी एक्स इयर्स अँड सन्स प्रेझेंट एज बी वाय इयर्स. फादर्स प्रेझेंट एज आपण एक्स इयर्स कन्सिडर करू. सन्स प्रेझेंट एज आपण वाय इयर्स कन्सिडर करू. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिली आहे पहा. या ठिकाणी ही आपली काय आहे फर्स्ट कंडिशन आहे. द सम ऑफ फादर्स एज किती आहे एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, आणि सनचं एज किती आहे वाय. याची आपल्याला ट्वाइस करायची आहे म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल 2y. आणि याची आपल्याला काय करायचे आहे सम करायचे आहे म्हणजेच ॲडिशन करायचे आहे. प्लस सम किती आहे 70. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण सेकंड कंडिशन लिहून घेऊ. फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन काय आहे पहा. इफ वी डबल द एज ऑफ द फादरचं एज किती आहे एक्स, याची डबल करू आपण म्हणजेच 2 ने मल्टिप्लाय करू 2x. अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि सनचं एज किती आहे वाय. त्याच्यामध्ये आपल्याला फादर्स एज ॲड करायचं आहे, त्याची सम करायची आहे आणि सम किती आहे 95. यांची सम केली तर किती मिळेल 95. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे आपल्याला 2 इक्वेशन्स मिळालेली आहेत. आता ही 2 इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करू शकतो. आपण या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड यूज करू. त्यासाठी आपण याच्यातलं फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू. कन्सिडर द इक्वेशन फर्स्ट इक्वेशन घेऊ आपण. एक्स + 2y इज इक्वल टू 70. आता हा 2y आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 70 - 2y. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला ही जी एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे ही आपण इक्वेशन सेकंडमध्ये पुट करू. जर आपण फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलं तर ही व्हॅल्यू आपल्याला सेकंड इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. आणि जर आपण सेकंड इक्वेशन कन्सिडर केलेलं असेल तर आपल्याला एक्स किंवा वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार आहे ती आपल्याला फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन सेकंड. गेट सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 2x + y इज इक्वल टू 95. आता ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू. 2 × एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट करू 70 - 2y. हा प्लस वाय आहे तसाच ठेवू इज इक्वल टू 95. आता हे इक्वेशन नंबर 2 आहे, लिहू आपण या ठिकाणी. 2 × 70 किती येईल पहा
7 2 जार 14 म्हणजेच 140 येईल. 2 इंटू मायनस 2y किती येईल पहा. 2 2 जार 4 मायनस 4y हा प्लस वाय आहे तसाच ठेवू इज इक्वल टू 95. 140 आपण या साईडला घेऊ. आता या ठिकाणी मायनस 4y प्लस वाय किती येईल पहा. मायनस 3y इज इक्वल टू 95. हा 140 या बाजूला घेऊ. या ठिकाणी साईन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. मायनस 140 मायनस 3y इज इक्वल टू 95 मायनस 140 किती येईल पहा. 140 मधून आपण 95 मायनस करू. 10 मायनस 5 5 या ठिकाणी 0 या ठिकाणी 13 मायनस 9 4 म्हणजेच किती येईल 45. ग्रेटर नंबरचं साईन मायनस आहे, या ठिकाणी मायनस येईल. आता दोन्ही बाजूला मायनस मायनस आहे, कॅन्सल होईल. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 3y मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 45 डिवाइड 3. भाग घालू आपण. 3 1 जार 3 3 1 जार 3 4 मधून 3 गेले 1 15 3 5 जार 15 म्हणजेच y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 15. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करू. आता ही y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करू. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 3. we get x is equal to 70 minus 2y. हे आहे इक्वेशन नंबर 3. याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू 15 पुट करू. x is equal to 70 minus 2 into y. y ची व्हॅल्यू किती मिळाली 15. x is equal to 70 minus 2y. हे आहे इक्वेशन नंबर 3. x is equal to 70 minus 2 into y. 2 into y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 15 is equal to 70 minus 2 into 15 किती येईल पहा. 15 2 जार 30 is equal to 70 minus 30 किती येईल 40. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली 40. आता x आपण काय कन्सिडर केलेला आहे फादर्स प्रेझेंट एज. म्हणजेच आपल्याला फादर्स प्रेझेंट एज काय मिळालं 40 इयर्स. आणि y काय कन्सिडर केलेला आहे सन्स प्रेझेंट एज. म्हणजेच आपल्याला सन्स प्रेझेंट एज काय मिळालं 15 इयर्स. खाली आन्सर लिहू आपण. देअरफॉर द फादर्स प्रेझेंट एज इज 40 इयर्स अँड सन्स प्रेझेंट एज इज 15 इयर्स. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.